नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे स्पर्धा परीक्षा का करायची, कशी करायची, कुणासाठी करायची, केव्हा करायची. कारण मित्रांनो, या जगात अशक्य असं काहीच नाही. फक्त ते अस्तित्वात आहे की नाही आहे हे पाहण्याची आपल्याला नजर असायला हवी. जगात करण्यासारखं भरपूर आहे, पण तिथपर्यंत आपली नजर पोहोचत नाही. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा करायलो, येऊ घातलेली पोलीस भरती, वन विभागाची भरती, NTPC, अशा भरपूर ST महामंडळ, ह्या सर्व परीक्षांची आपण तयारी करत आहोत. नुसतं एका परीक्षेवर अवलंबून राहता कामा नये. मित्रांनो, करण्यासारखं भरपूर आहे, पण का करता येत नाही? योग्य नियोजन नाही, योग्य माहिती नाही. आपण परीक्षा आली की लगेच क्लासेस जॉईन करतो. मग काय होतं? येणाऱ्या 4 महिन्यात आपल्याला नोकरी पाहिजे. मित्रांनो, एवढी बुद्धी आपली जवळ नाही. लोक म्हणतात ना तुम्हाला, तू गरीब आहेस, तू करू शकत नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, गरीब हा श्राप नसून हा वरदान आहे. कारण तुम्ही गरीब आहात ना, हीच योग्य वेळ आहे तुम्हाला श्रीमंत होऊन दाखवण्याची. लोक म्हणतात तू मंद आहेस. नक्कीच मी मंद आहे, होय, मला बुद्धी कमी आहे, पण हीच बुद्धी आहे की मला काहीतरी करायला सांगेल आणि मी योग्य तो नियोजन करेन आणि योग्य पद्धतीनं या स्पर्धेत टिकेन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हवं असते काहीतरी, आपण करतो काहीतरी. मी असं म्हणणार नाही की खूप काय करावं लागते, फक्त योग्य नियोजन असायला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला बाकीच्या विषयावर न नेता सरळ सांगतो, कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, तुम्हाला आवश्यक आहे तो गणित, बुद्धिमत्ता विषय. मित्रांनो, लक्षात ठेवा, गणितात काय असते? गणितात असते गुणाकार, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ, लसावी, मसावी, सरासरी, अनुपात, टक्केवारी, पूर्णांक, कामकाळ वेळ, ट्रेन, साधारण चक्रवृद्धी व्याज, मिश्रण, आलेख, आणखी भरपूर सारे काही असतात. ज्याला घातांक म्हणतो तो सुद्धा आहे. पण मित्रांनो, हे प्रकरण का मी हेच प्रकरण लिहिले? ह्याच प्रकरणावर सगळं स्पर्धा परीक्षेच्या गणित अवलंबून आहे. जर तुम्हाला गुणाकार येत नसेल मित्रांनो, वर्ग बरोबर काढता येणार नाही, घन काढता येणार नाही, वर्ग घन बरोबर समजत नसतील, वर्गमूळ घनमूळ काढता येणार नाही, लसावी आणि मसावी बरोबर काढता येणार नाही मित्रांनो, तर कामकाळ वेळ त्याच्याच पार्ट आहे मित्रांनो, बोट अँड स्ट्रीम त्याच्याच पार्ट आहे मित्रांनो, नळ आणि टाकी ते करता येणार नाही. सरासरी, ऍव्हरेज ज्याला म्हणतो, रेशो, अनुपात काढावं लागेल मित्रांनो आपल्याला. बरं, आता सगळे काय करतात? PYQ. सर परीक्षा आली, आता PYQ कडे जायचं. मित्रांनो, प्रत्येक टॉपिक परीक्षेला तुमच्या जवळ आणखी 2 ते 3 महिने बाकी आहेत. प्रत्येक टॉपिक योग्य वेळी योग्य नियोजन करा. दिवस द्या, प्रत्येक दिवशी आपल्याला ह्या विषयावर जास्त भर द्यायचा आहे. सोमवार पासून तर शनिवार, रविवारची सुट्टी ठेवता तुम्ही. रविवारची सुट्टी ठेवायला काही काम नाही, काही आवश्यकता नाही. मित्रांनो, आपण काय करत आहोत? आम्ही तुम्हाला लिहून देतो की तुम्ही ह्या प्रकारे अभ्यास करा, पण तुम्ही काय करता? सर कामकाळ वेळचा प्रश्न पाठवता, सर कामकाळ वेळ शिकवा. मित्रांनो, जिथपर्यंत तुमची ही बेसिक गोष्ट पूर्ण होणार नाही मित्रांनो, तेव्हापर्यंत तुम्ही स्पर्धेत कसे टिकणार आहात? प्रकार आहेत ते. पर्सेंटेज जेव्हा काढता येतील तुम्हाला, तेव्हा साधारण व्याज आणि चक्रवृद्धी व्याज समजेल. फॉर्म्युले कुठं युज कराल? आपल्याला परीक्षा कोणत्या पद्धतीत द्यायची आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि नुसतं प्रत्येक परीक्षेला बघा, एकच परीक्षा नाही की उद्या पोलीस भरती निघणार आहे, आता MTS आहे, SSC CHSL आहे, सर ST डिपार्टमेंटची जागा निघाली, वन विभागाची जागा निघाली, तर त्याचा सिलेबस काय राहील? मित्रांनो, सगळा सिलेबस हाच राहील. आणि कोणती नोटिफिकेशन आहे की जिचं हे सिलेबस नाही आहे? मित्रांनो, प्रत्येक परीक्षेला गणित अनिवार्य आहे. कोर्टाची, क्लरिकलची 20 चपराशाची 20 मार्काच्या परीक्षेमध्ये 10 मार्काच्या गणित राहते. म्हणजे 20 मार्काच्या पेपराला 10 मार्क गणितात आहेत. म्हणजे गणित हा महत्वाचा विषय आहे ना. गणित आम्हाला काय येत नाही, तर आम्ही आजही जसं एक्झाम्पल मध्ये मी सांगेन तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8
याला मल्टिप्लाय करायचे आहे मित्रांनो, तर पोरं काय करतात, याला 8 ला 4 नी गुणतील, मग 7 ला 4 नी पासून 1 पर्यंत, मग 6 ला गुणतील. तसं नाही मित्रांनो, आता जमाना बदललेला आहे. तुम्हाला स्मार्टनेस वापरावं लागेल. 8 चे 32 चे 2 हातचे 3, 3 8 24 3 27, 7 चे 28 जुने 56, 55 चे 5, 8 2 16 5 21, 21 24 45 46 20 66, 6 आणि 8 14 14 20 34 34 14 48 48 8 56 66 चे 6, 6 7 13 13 15 28 28 12 40 च्या 0, 4 6 10 10 10 20 च्या 0, हातचे 2 आणि 5 7. अशा प्रकारे तुम्हाला गुणाकार करावा लागेल मित्रांनो. तुम्हाला काढावं लागेल मित्रांनो. 112 चा स्क्वेअर म्हटलं काढावं लागेल. 12 चा स्क्वेअर 144 चे 44, 7 च्या 1 12 दुने 24 1 25 125 44 काढावं लागेल. स्मार्टनेस लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. 112 125 44 वर्गमुळात आलं, तुम्हाला काढावं लागेल. 4 कुठं आहे, 2 आणि 8 मध्ये शेवटचे 2 सोडलो. 125 कितीच्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत, तर 12 च्या स्क्वेअर पेक्षा नाही, 11 च्या स्क्वेअर पेक्षा मोठे आहेत. 11 गुणिले 12 करा. 12 10 120, 132 पेक्षा 125 लहान आहेत, म्हणजे 11 112 चा स्क्वेअर होईल. काढावं लागेल मित्रांनो. जर आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या गोष्टी ह्या 15 सेकंदाच्या असतील, तर विद्यार्थी हा कधीही 10 सेकंदात त्या प्रश्नाला सॉल्व्ह केलं पाहिजे. बरं, तो केव्हा करेल? आज शिकवलेला सिलेबस आजच करायला पाहिजे. कारण आम्ही प्रॅक्टिस कोणत्या विषयाची करतो? जीकेची प्रॅक्टिस करतो का? जीके वाचावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते गणिताची. तर मग आजच्या सिलेबस आजच होऊ द्या ना. आपल्याला नेहमी गणिताबद्दल भीती वाटते, बुद्धिमत्तेबद्दल भीती वाटते, करा ना. कोणतंही नाव घ्या. जसा एनालॉजी मध्ये तुम्हाला विचारतात की या कोडला तो कोड काय आहे, तर मित्रांनो आपण कोड मध्ये आपल्याला माहित असते का आरच्या नंतर कोणता अंक येते म्हणून? तर माहित नसते. मग काय करतो आपण? OPQRES म्हणतो. पण 18च्या नंतर कोणता अंक येणार आहे किंवा 17च्या नंतर कोणता अंक येणार आहे असं म्हटलं तर बरोबर सांगता येते. 17च्या नंतर 18 येते, 18च्या नंतर 19 येते, 17च्या अगोदर 16 येते. पण आरच्या अगोदर काय येते? तो OPQRES म्हणावं लागेल, क्यू येते म्हणून. मित्रांनो आपल्याला ते समजावं लागेल, आलं पाहिजे. एखादी नाव लिहिलं, जसं मी लिहितो मास्टर माइंड, तर हे शब्द आपल्याला डिजिट मध्ये रूपांतरित करता आले पाहिजे. 13 1 19 20 5 18 13 9 14 4 आलं पाहिजे. आपल्याला विचारलं पाकिस्तानची राजधानी काय आहे, सांगावं लागेल इस्लामाबाद. भारताची दिल्ली येते. बांगलादेशची विचारली, आली पाहिजे ढाका आहे म्हणून. प्राथमिक प्रश्न आहेत मित्रांनो. पण आमच्या विद्यार्थी काय करत आहे? आता आमच्या विद्यार्थी एकच काम करत आहे, सर PYQ घ्या ना. आम्ही बुक डेपोला जातो मित्रांनो, बुक डेपो मधून पुस्तकं आणतो. घ्या, पुस्तकं घ्यायला विरोध नाही. तुम्ही 10 पुस्तकं चाडाल, पण मित्रांनो तुमच्या बेसिक कंप्लीट नसेल तर कसं ते गणित कराल, कशी ते बुद्धिमत्ता सोडवाल? आमच्या मुलामध्ये मराठीमध्ये प्रॉब्लेम आहे. संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्यामधला फरक काय आहे सर? कसं समजेल? बेसिक गोष्टी ऐका ना. बेसिक गोष्टी प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने, मी असो आणखी दुसरे शिक्षक असतील, सगळे शिक्षक लोक मित्रांनो पॉझिटिव्हली सांगतात तुम्हाला. तुम्ही पॉझिटिव्ह ऐका. जेव्हापर्यंत ह्या गोष्टी होणारच नाहीत, आपल्याला सक्सेस कसं मिळेल? हो, मला वाटते मी यावर्षी करणारच आहे सर यावर्षी मला वर्दी पाहिजेत. मग तू प्रयत्न काय करत आहेस? रिझल्ट लागला, काय उत्तर येते? अहो सर घरी लग्न होतं, अहो सर मी तिथं गेलो होतो, अहो सर माझी तब्येत बिघडली होती. मित्रांनो हुसेनला ऐका, तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सुद्धा हॉस्पिटलमध्ये होतो म्हणते. अन्सार शेखला पहा. परिस्थितीचा आढावा घ्या, परिस्थितीला दोष नको द्या. नाही सर माझी परिस्थिती नाही, 10,000 रुपये भरायची ट्युशन फी मध्ये माझी परिस्थिती नाही. मित्रांनो तुम्ही परिस्थितीला नाव ठेवतात. भरपूर शिक्षक आहेत की तुम्हाला पैसे न मागता शिकवतात, पण तुम्ही शिकायला तयार पाहिजेत. शिक्षकांना सांगितलेल्या गोष्टी करायला पाहिजेत. अशी कोणतीच फॅमिली, कुटुंब नाही आहे मित्रांनो की जो अभ्यास करणाऱ्या मुलाला त्रास देते, मुलींना त्रास देते. तुम्ही प्रामाणिक व्हा. तुम्ही प्रामाणिक झालात मित्रांनो तर आपलं यश आपल्या जवळ आहे. म्हणताना शेवट मी असंच गोड करेन, जीवनात जिंकायचे असेल तर रणांगणात उतरा. रणांगणात उतरलेत तरी प्रयत्न करा. प्रयत्नात
श्रद्धेची पूजा करा, मग बघा यश कसं तुमच्या पायाची लोळण घालते ते. मित्रांनो, यश संपादन करण्यासाठी खूप दूर जावं लागत नाही. मी सुरुवातीला सांगितलं जीवन खूप सुंदर आहे, अनुभव तुम्हाला सांगत जाईल. प्रयत्न करण्यास विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. मार्ग सापडणार आहे मित्रांनो, फक्त तुम्ही त्या परिस्थितीला दोष देत नको राहा. आपण नेहमी नेहमी काय करतो, परिस्थितीला दोष. तर असो, मला एवढंच सांगायचं आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा. सिलेबस कुठं चेंज नसतो, तरी पण येणाऱ्या नोटिफिकेशन ज्याही असतील, राज्य सरकारचे असो की केंद्र सरकारचे असो, ना आपले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. ग्रुप सी आणि डी, मी सरळ भाषेत सांगतोय, ग्रुप सी आणि डी. मी एमपीएससी करवत नाही, एमपीएससी बद्दल बोलत नाही, सरळ सेवापर्यंत बोलू शकतो. तर तिथल्या मुलांना सिलेबस हाच राहील मित्रांनो, सिलेबस कुठं चेंज होत नाही. इथं 5-7 नाव दिलेले नाही आहेत, त्याचा अर्थ असं होत नाही की तिथं ते चॅप्टर सर तुम्ही शिकवत नाहीत का. शिकवतो, क्षेत्रफळही शिकवतो. आमचा प्रॉब्लेम हा आहे, आम्हाला वर्ग बरोबर काढता येत नाही, ना पाय आर स्क्वेअर काढायला गेलो. आम्हाला त्रिज्या माहित नाही, परिमिती काढायला गेलो. आम्हाला स्क्वेअरची बाजू काय आहे माहित नाही. आम्हाला टेन्शन ह्या गोष्टीच्या येते, आम्हाला आलेख बरोबर समजत नाही. का समजत नाही, तर आमची अनुपात, सरासरी आणि टक्केवारी बरोबर नाही. मग आलेख कसा समजेल मित्रांनो, त्याच्यावर तर आधारित ते प्रश्न असतात. आपल्याला प्रत्येक गोष्ट घ्यावं लागेल. आता यानालॉजी आणलं की तुमचे टॉपिक 5-6 प्रकारचे निघतात, कारण ज्या पुस्तका घेता तुम्ही त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतात. तसं मी तुम्हाला जास्त बोलत नाही, इथंच मी थांबतो. धन्यवाद. आपल्या चॅनलला नवीन असाल, आपलं व्यक्तिगत तुम्हाला काही गोष्टी आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.